चला 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 चला. दिप्या, चहा आज भांजे सरकारांनी केलाय, पिऊन बघ. काय? ओ भांजे, काय ऐकतोय मी? चहा तुम्ही बनवलाय? पिऊन तर बघ. आप्या, अर्जुन, खरंच अमोलनं चहा केलाय? हो बापू. चला आता चहा प्या बघू. सांग कसं झालाय. आता प्या. अमोल बाळा, खरंच तू चहा बनवलायस? हा मग बाई, एवढा भारी चहा मला पण बनवता येत नाही. तुम्ही बरं पहिल्यांदाच बनवला छोटे सरकार. असू दे ग, शिकवेन मी तुला. नाही भांजे, येऊ चहा जर तुम्ही बनवला असेल ना तर तुम्ही याला शिकवाच. अहो तुम्ही शांत राहा ना. आणि मला नाही वाटत हा चहा छोटे सरकारांनी बनवलाय. वंस, हा चहा तुम्ही बनवलाय ना? नाही म्हणजे पहिल्यांदा वास आला ना. का नाही बनवू शकत चहा? हा म्हणजे रोज तुम्हाला चहा करताना बघतो तो, मग त्याने बघितला आणि शिकला असेल आणि केला असेल चहा. हा बरोबर आहे बापू. रुपाली, मोना, तुम्ही पण शिकून घ्या बरं का चहा करायला. नाही नाही मामनजी, अमोल तू आत्ताच्या आत्ता आम्हाला असा चहा बनवून दाखव बरं. हा आत्ताच बनावा तर आमचा विश्वास बसेल. ठीक आहे, बनवतो. अजिबात नाही. काय चाललंय तुमचं? माझ्या बाळाने आज सकाळी उठल्यापासून एवढं आवरलंय घर, चहा बनवलाय सगळ्यांसाठी, आणि तुमचा विश्वास नाही म्हणून त्यांनी परत चहा बनवायचा? अपर्णा, पण दादा, अरे चहा अमोलनीच बनवलाय, आम्ही सहन केलाय. बघितलाय करताना त्याला. क्या बात आहे भांजे, जादू आहे राव तुमच्या हातात. हो मग आहेच आहे. आणि त्याला चहा बनवून हे सिद्ध करायचं होतं की तो एकदम बरा झालाय आता. यस मा, आता मला कुणी म्हणायचं नाही की मी आजारी आहे. नाही म्हणणार अमोल. अरे आजारी माणूस इतका चांगला चहा करूच शकत नाही. यस बापू, तुम्ही चहा एन्जॉय करा, मी आलोच. बाई, रुपाली ताई, मला टेन्शन आलं हो. मला पण टेन्शन आलंय हो. रुपाली ताई, तुम्ही हिला आत्ताच्या आत्ता चहा बनवायला शिकवा. अहो अमोल एवढा चहा भारी बनवू शकतो तर हिला पण आलाच पाहिजे. दिप्या थांब. चहा मी बनवलाय. काय? मग दाजी असं का म्हणले चहा अमोलनं बनवलाय? दिप्या, हा चहा अमोलनीच बनवलाय आणि ही सगळी साफसफाई आहे ना त्यांनीच केली. आणि त्याला चहा जमला नसला तरी त्याचे प्रयत्न आपण मान्य केलेच पाहिजे. म्हणजे आप्या, पोरग न सांगता गॅस जवळ गेलं होतं का? कदाचित आपल्यामुळेच. अपर्णा, अगं काय बोलतेस तू हे? हो ताई, अहो बरोबरच आहे ना. अमोल आजारी होता म्हणून आपण त्याची काळजी घेत होतो, पण आता आपणच विसरून गेलोय की तो बरा झालाय. मला पण हे जाणवतंय बरं का. आज त्यांनी हे सगळं केलं ते फक्त आपल्याला दाखवण्यासाठी की तो बरा झालाय. हा म्हणजे आपली जी अमोलसाठी काळजी आहे ती योग्य नाहीये का? नाही नाही बाबा, काळजी योग्यच आहे आपली, पण अतिरेक नको व्हायला. म्हणजे त्याला त्रास नको व्हायला आपल्या काळजीचा. नाही तर मग त्याला असं वाटेल की आपण सारखं त्याच्या मागे मागे करतोय. आपण त्याची काळजी घेऊ, पण जरा स्मार्ट बनवू आपण सगळे. हा, आपण त्याची काळजी घेऊ, पण त्याला त्या काळजीचा त्रास नको व्हायला. आता बघितलत ना, आम्ही वेळेवर पोहोचलो म्हणून ठीक होतं, नाहीतर गॅस सुरू करून तो चहा बनवत होता. अहो ही रिस्कच आहे ना. बरोबर आहे तिथे. आपण आता अमोलला थोडासा मोकळेपणा दिला पाहिजे. त्याचं त्याला जगू द्यायला हवं. तो बराच झालाय हे लक्षात घेऊन आपण त्याची काळजी घेऊया. एकदम करेक्ट. बरं चला, आम्ही आता आवरतो, आम्हालाही निघायचंय कामाला. चला. आहो या ना जरा. काय झालंय रुपाली? हे सगळं पटतंय का तुम्हाला? अगं पटायचंय काय त्यात? अमोलला आपल्या काळजीचा त्रास होतो हे दिसतं या ठिकाणी.
म्हणजे आता आपण अमोलला असंच मोकळं सोडायचं का? नाही, असं नाही म्हणत आहे मी. आपण फक्त आपल्या काळजीची पद्धत बदलायची. तुम्ही बसा पद्धती बदलत, मी माझ्या पद्धतीनेच वागणार. रुपाली, काय करणार आहेस? मी अमोलला सोडायला जाणार, घ्यायला जाणार आणि त्याला शाळेत कोण काय बोलणार नाही याची खबरदारी पण घे. तू ठीक आहेस ना? आपण हे सगळं करू नये म्हणूनच अमोलने एवढं मोठं पाऊल उचललंय ना. हे पण मोकळीकीमुळेच ना त्याला दिलेला. अहो, आपण जर काहीच नाही बोललो ना त्याला, तर तो मनाला येईल तसं वागल. रुपाली, बाद झालं. मी अमोलला योग्य पद्धतीने काय सांगायचं ते सांगेन आणि त्याला शाळेत कोण दिवसणार नाही याची पण काळजी घे. रुपाली प्लीज अमोलला समजून घे. समजून तुम्ही घ्या. अहो, अमोल आपला मुलगा आहे आणि त्याला जर कोणी त्रास देत असेल ना तर आपण काहीच नाही करायचं का? रुपाली प्लीज ऐक माझं. आता तू आई म्हणून असं काही करू नको ज्यानं ती मुलं अमोलला आणखी चिडवायला लागतील. त्याची तुम्ही नका काळजी करू, माझं मी बघेन. काय करणार आहेस तू नक्की? मी ना त्या मुलांना चांगलीच अद्दल घडवणार आहे ज्यांनी अमोलला त्रास दिला. रुपाली, तू उगाच प्रकरण वाढवू नकोस या ठिकाणी. चला. हॅलो शौर्य, मी तुला शाळेमध्ये आल्यावर सांगतो की कसं मी चहा बनवला ते. बाय. झालं सगळ्या मित्रमंडळींना सांगून झालं सगळं? हो मा, मी त्यांना चहा पण बनवायला शिकवणार आहे. अजिबात नको. का बाबा? चहा बनवणं काय चुकीचं नाहीये, पण बाळा ते स्वयंपाकघरात ते भांडे वगैरे सगळं रिस्की आहे रे. ते रिस्की म्हणजे? हा, म्हणजे किचन मध्ये जाणं धोक्याचं असतं ना बाळा. तिथं सिलेंडर असतो, गॅस असतो, भाजू शकतो, स्फोट होऊ शकतो. स्फोट. भूत? खरंच बाबा? हो मग खरंच. म्हणूनच म्हणते असं काही करू नको. आणि तुला काही वाटलंस तर आम्हाला सांग ना, आम्ही आहोत की. बाळा, आम्हाला तुला त्रास झालेला नकोय रे. आणि अमोल बाळा, हे बघ, तू जर आमच्याशी बोलला नाहीस तर मग त्याचा अर्थ असा होतो ना की आम्ही तुला समजून घेत नाही. असं आहे का? हा, नाही बाबा, तुम्ही मला नीट समजून घेता आणि समजून पण सांगता. हो ना. मग बाळा, यानंतर असं करायचं नाही हा. आणि तुझ्या शाळेतल्या मित्रांना स्वयंपाक शिकवायला जाऊच नको मुळी. हा, उलट तू त्यांना समजून सांगायचं की किचन मध्ये जाणं धोक्याचं असतं, तिकडे भाजू शकतो. बाबा, मलाही माहित नव्हतं. सॉरी. आता मी असं कधीच करणार नाही. इट्स ओके. चला आता आवरून घ्या. हो बाबा, तुम्ही तुमच्या कामाकडे नीट लक्ष द्या म्हणून मी हे सगळं केलंय. हो कळालंय आम्हाला. हे बघ, तुझ्यामुळे किंवा कोणामुळेच आम्ही कामाकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही. तू अजिबात काळजी करू नको. ठीक आहे बाबा, आता आवरून येतो मी. चला 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 चला, आवरा पळा. मुलग्याला आवरायला 10 मिनिटं काही येत नाही, म्हणजे 10 मिनिटं आहेत आपल्याकडे. आपण पण घेऊ आवरून मग 10 मिनिटात. स्वप्नील सर आवरलं का? आवरलं. डबे आली की निघू लगेच. हा, मी सोडतो तुम्हाला. अहो, हे घे डबे. सर, मोनिका, रुपाली कुठे आहे? मगाशी म्हणाली अमोलला सोडायला येणार आहे. खरंच का? हो छोटे सरकार, खरंच आज ना तुमची मोठी माँ तुम्हाला सोडायला पण येणार आहे आणि त्याने तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी काहीतरी खायला पण बनवलंय. काय बनवलंय? हो, तर ते सरप्राईज आहे ना, मग त्याच तुम्हाला सांगतील. हो, पण तिला म्हणावं आवर लवकर, उशीर व्हायला नको. हो आप्या, आवरलं का तुमचं? हो. आणि काय का आप्या, नाश्त्याला नाही आला खाली? अहो नाही बापू, आम्हाला कामाला निघायची घाई आहे ना. तुम्ही करा नाश्ता, आम्ही बाहेर काहीतरी खाऊ. असं खाली रेडी आहे, मी खाऊनच जा ना. अरे पण निघायची पण गडबड आहे ना बाळा. बरं ते सगळं सोड, तू सगळ्यांना काहीतरी सांगणार होतास ना? हा, सकाळी काहीतरी म्हणत होतास. हो, मी सर्वांना सांगणार होतो की मी एकदम ओके आहे. तुमच्या कामाकडे नीट लक्ष द्या. हे बाळा, काम चालूच आहेत की. बाबा, आज सोबतच दिलेले निश्चय पण आहेत ना, ते पूर्ण कसे करता येतील याचा पण विचार करा आता. अमोल, अरे विचार केलाय आणि तयारी पण चालू केली आहे. याच बापू, काय करणार आहात तुम्ही आता शेतात? अरे आपल्या शेतात आज खत घालायचंय आणि खत घालून झालं ना की लगेच पाणी पण सोडायचं. बेस्ट बापू. बाबा, तुम्ही पण तुमच्या कामाकडे नीट लक्ष द्या. अमोल बाळा, तू कसलीच काळजी करू नको. सगळ्यांनी आपापली कामं व्यवस्थित करायचं ठरवलंय. ओके मोठे बाबा, मला शाळेमध्ये जायचंय.
बसा तुम्ही. बर चला व्हॅन पर्यंत सोडतो आम्ही, तिकडे चाललोय. चला. माझ्या अमोलला त्रास देत आहे काय? आता बघतेच. स्वप्नील सर चला. या पटकन, मी गाडी काढतो. हा रुपाली, अगं झालं का? आलेच. काय ग, हा डबा कसला? मी याच्यात ना लाडू केलेत अमोलसाठी आणि त्याच्या मित्रांसाठी. काल त्यांनी मदत केली ना त्याला. वा मोतीमा, तुझ्या आजचे लाडू खाऊन माझी सगळी फेस खूप खुश होणार आहेत. बरं चला, आपल्याला निघायचंय. चला. आणि ते अहो हे लाडू, अगं मोना लाडू चांगले आहेत, नको काळजी करू. रुपाली ताई, मी तुम्हाला आज नाही ओळखत हा, आणि हे सगळं करायची काही गरज आहे का हो? मोना ती वेळ निघून गेली आता. रुपाली ताई, हे सगळं छोटे सरकारना नाही आवडणार. अगं तो लहान आहे, कितीच कळतं ग त्याला. आणि त्याला त्रास देणाऱ्यांना मी असंच सोडणार नाही. अहो बाई, रुपाली ताई सांगून ऐकतच नाहीत. आता त्या जे काही करतील ना, ते छोटे सरकारना कळू नये म्हणजे झालं. जय हिंद साहेब. जय हिंद चिंचुके. चला पेंडिंग कामाच्या फाईल काढा पटापट. साहेब आज लय जोमान काम करायला आलाय. हा साहेबांची ऑर्डर आहे बाबा तशी. का? मोठ्या साहेबांची ऑर्डर आली आणि मला कसं काय माहित नाही हो? मोठ्या साहेबांची नाही, छोट्या साहेबांची ऑर्डर आहे घरच्या. अमोल शेठ कशी आहेत? अमोल एकदम ओके. त्यांनी सांगितले आता इथून पुढे माझी काळजी करायची नाही. तुमची काळजी करायची का हो? कारण आमचं कामाकडे दुर्लक्ष होतं असं त्याचं म्हणणं आहे. बर, म्हणजे जोमानं काम करायची ऑर्डर अमोल शेठ कडून आहे म्हणा की. जैन सर. जय हिंद आर्या. सर अमोल कसं आहे? अमोल ठीक आहे, रिकवर होतोय, शाळेत जायला लागलाय आणि आम्हाला दोघांना सक्त ताकीद दिली, काम नीट करायचं. अरे वा, म्हणजे आता अमोल गप्प बसत नाही. बरं चिंचुके, आर्या, मला तुम्हाला दोघांना मनापासून थँक्यू म्हणायचं. म्हणजे मी इथं नसताना तुम्ही एवढं सगळं हँडल केलं, ओव्हर टाईम ड्युटी केली, त्यामुळे मला अमोलकडे नीट लक्ष देता आलं. खरंच मनापासून थँक्यू. नाही त्या कच्चून शिवी द्या अजून एकच. अहो द्या साहेब, कच्चून शिवी द्या अजून एकदा. थँक्यू म्हणून द्या शिवी. काय साहेब तुम्ही आणि थँक्यू. अहो तुम्ही पोलीस स्टेशनला नव्हता तर पोलीस स्टेशन मोकळं मोकळं वाटायचं. साहेब तुम्ही असल्यावर आधार असतोय आम्हाला. हो बर, मी आहे आता, आणि आजपासून तुमची ओव्हर ड्युटी संपली. वेळेत घरी जायचं आणि आराम करायचा काय. म्हणजे साहेब आहेत आता, कुठलं टेन्शनच नसणार आहे का अरे मॅडम? हो चल. हा बोल रे. काय खबर पक्की आहे का? ठीक आहे, पत्ता पाठव मला. चिंचुके, काय झालं साहेब? बाल कामगार कामाला ठेवणं गुन्हा आहे, कळत कसं नाही लोकांना रे. आता खबर मिळाली, वारच्या जवळ एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाल कामगार काम करतात. लोक सुधरतच नाहीत रे. चल आजच्याच निकाल. साहेब साधारण किती लोक असतील? अंदाज काहीच नाही चिंचुके. तू एक काम कर, तू मागच्या दाराने आज जा, मी पुढून जातो. हो साहेब. हो साहेब, कुठं चाललाय आत? तूच सांगितलं की आता. विकत घेतला काय गोडाऊन? आओ साहेब, मी साधा पोलीस आहे, तुमच्यासारखा व्यापारी वै शेट. अहो तसं नाही साहेब, पोलीस असला तरी असं बिना परवानगी कोणाच्या खाजगी मालमत्तेत शिरता येत नाही, माहित असेलच की तुम्हाला. काय तर चांगला कळतो की तुला, वाचता पण येत असेल. मग वॉरंट आहे. इन्स्पेक्टर अर्जुन कदम, गोडाऊन चेक करायला आलोय. अर्जुन कदम? का रे, काय चांगलं ऐकले का माझ्याबद्दल चुकून? अहो जाऊ द्या ना साहेब, तुम्ही बघा बघा.
हे काय शेवायचं मशीन आहे का रे? हो साहेब. इकडे काय मागचा दरवाजा आहे का? हो साहेब. असू दे असू दे, वाटलंच होतं. कमी जागेत चांगला पसारा घातला की मालकानी. 2,000 स्क्वेअर फूट असेल का रे? हो साहेब. मग कामाला तू एकटाच? नाही साहेब, आज सगळ्यांना सुट्टी दिली. होय, म्हणजे रविवार तुम्हीच ठरवता, सुट्टी तुम्हीच देता, असं असतं का? काय साहेब, तुम्हाला आता सगळीकडे शंका यायला लागली की? नाही नाही, शंका नाही, गॅरंटी आहे. गॅरंटी? साहेब तुम्ही नक्की काय शोधायला आलाय? आता कसं मुद्द्याचं बोलला माझ्या बाळा, सांगतो हा, स्पष्ट सांगतो. 5 4 3 2 साहेब, 1 नंबर चिंचुके. साहेब, अहो तुम्ही केलेला प्लॅन आहे ना एकदम करेक्ट होता. अहो मागच्या दरवाजाने पळून चाललेली ही सगळी. आता पळून निघाली होती म्हणजे सगळे अल्पवयीन असणार है ना? हा ना साहेब. अहो यांच्यातल्या एकाकडे पण आय कार्ड नाही. का हो शेठ, बोला की काहीतरी. तुम्ही तर म्हणत होता आज रविवार आहे, सुट्टी आहे सगळ्यांना. हा चिंचुके, सगळ्या पोरांना ताब्यात घ्या, चला. साहेब आवरा स्वतःला, मागत पडली. रोजचा खेळ रे, नवीन बोल काहीतरी. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कोणाच्या कामगारांना अटक केली ती? अयो, वापरलो आम्ही. कोणाच्या? जीजी. जीजी? गावठी गुंड? कोण आहे जीजी? कोण आहे चिंचुके? कोण आहे जीजी? माहितीये कोण जीजी? कोण आहे जीजी? तुम्ही यांना घेऊन तर जावा, मग तुम्हाला समजेलच कोण आहेत ते जीजी. चिंचुके, या सगळ्यांना आत टाकच. आणि या सगळ्या पोरांची आय कार्ड घेऊन तुझ्या जीजीला 5Gच्या स्पीडनी पोलीस स्टेशनला पाठवायचा, कळलं का? चल चिंचुके. चल रे, चल. मोठी मा, मला सोडायला अर्ध्याबद्दल हाय की. काळजी घ्या बाळा तुझी. ओके मोठी मा, बाय बाय. मोठी मा, तू या लाडूंचं काय करणार आहेस? लाडू मी देते तुझ्या मित्रांना. हा, यस मोठी मा. बाय बाय. बाय. टिनू, अगं मोठी मा, मी स्कूल मध्ये जात होते. अमोल कुठे आहे? अगं तो आत्ताच गेला. ऐक ना बाळा, माझं ना तुझ्याकडे एक काम आहे. काय मोठी मा? मला सांग ना, अमोलला कुठली मुलं चिडवत होती ग? मोठी मा, अमोलने कुणाला सांगू नका असं सांगितलं होतं आम्हाला. अगं बाळा, मी त्या मुलांना काहीच नाही करणार, फक्त बोलणार आहे त्यांच्याशी. मोठी मा, ते बघ, ते 3 मुलं होती. टिनू, तू जा बाळा. हा, बाय मोठी मा. बाय बाय. थांबा मुलांनो, मी ना तुमच्यासाठी लाडू आणलेत. आमच्यासाठी? हो, तुमच्यासाठीच. घ्या घ्या, हे घे. तुम्हाला माहितीये का मी कोण आहे? नाही काकू, तुम्ही कोण आहात? मी अमोलची आई आहे. काय? घाबरलात का? तुम्हीच अमोलला चिडवत होतात ना? हे बघा, अमोल आत्ताच मोठ्या आजारातून बाहेर आलाय आणि तुम्ही त्याला लगेच असं चिडवायला लागलात का? सॉरी काकू. सॉरीने काय होतं रे? शाळेत तुम्ही शिकायला येता ना, मग हे शिकता का सगळं असं? तुम्हाला ना असं नाही कळणार. थांबा, मी ना तुमची नावं तुमच्या शिक्षकांना सांगतात. नाही काकू, सॉरी सॉरी, आम्ही नाही परत करणार, सॉरी. हे बघा, शाळा ही आपण विचारांनी मोठं व्हावं म्हणून असते. इथं उगाच एखाद्याचं खच्चीकरण करण्याचं काम करू नका. अरे, एकमेकांबरोबर आनंदाने खेळा, हसा, मदत करा एकमेकांना. आणि हे असं चिडवणं कशासाठी रे? ही शेवटची वेळ. आज मी तुम्हाला लाडू दिलेत. परत जर तुम्ही अमोलला चिडवलं ना, तर डायरेक्ट तुमच्या घरी येईल आणि तुमच्या पालकांकडे तुमची तक्रार करेल.
कळलं? नाही नाही काकू, आम्ही असे कोणासोबतही नाही करणार आता. ठीक आहे, खावा लाडू. मी जे सांगितले ना ते लक्षात ठेवायचं. जावा आता. मोठी मा